जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये सर्वांना आवडेल अशी वाफेवर शिजलेली पत्तागोबीची भाजी करणार आहे। या पद्धतीने करून बघा, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने जेवतील। पत्तागोबी अशी बारीक कट करून घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं, मोहरी तडतडू द्यायची। बारीक कट केलेला एक कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। यामध्ये अद्रक लसूण जिरं पेस्ट परतून घ्यायची। यामध्ये धने पावडर, थोडी हळद, आवडीनुसार मिरची पावडर, घरी तयार केलेली मिरची पावडर, हळद आणि धने पावडर आहे। हे परतून घ्यायचं। चणा डाळ टाकून भाजी करणार आहे। अर्धी वाटी भिजलेली चणा डाळ रात्रीच भिजत ठेवली होती। रात्रभर भिजत ठेवायची नसेल, सकाळी 2 तास गरम पाण्यात भिजत ठेवली तरी चालेल, छान भिजते डाळ। यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची। कट केलेली स्वच्छ धुवून घेतलेली पत्ताकोबी पाणी निथळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। चणा डाळ टाकून ही भाजी करून बघा, भाजी चवीला एक नंबर होते। भाजी शिजायला पाणी टाकायचं नाही, वाफेवरच भाजी छान शिजते। पत्ताकोबी पाण्याने धुवून घेतली, त्याला थोडं पाणी राहतेच। शिजताना या भाजीला थोडं पाणी सुटते। यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट शिजवून घ्यायची। मीडियम टू लो फ्लेमवर शिजवायची आहे। 10 मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, भाजीमध्ये चणा डाळ टाकल्यामुळे सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही, भाजी थोडी शिजल्यावर यामध्ये मीठ टाकायचं। यामध्ये काळा मसाला, घरी तयार केलेला काळा मसाला आहे, सर्व मिक्स करून घ्यायचं। यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे। 5-6 मिनिटानंतर असं तळापासून मिक्स करून घ्यायचं। यातील डाळ छान शिजली आहे। यापेक्षा डाळ जास्त शिजवायची असेल तर 1 चमचा पाणी टाकायचं। भाजी वाफेवर छान शिजते। यामध्ये कोथिंबीर, चणा डाळ टाकून ही भाजी चवीला खूप छान होते। टिफिनसाठी ही भाजी तुम्ही देऊ शकता। भाजी तयार आहे। सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।